जय जय राम कृष्ण
हरीच्या दासा काही हरीच्या दासा भय नाही त्रैलोक्ये भय नाही त्रैलोक्ये
जैसा केला तैसा होय धावे सोय धरुनी धावे सोय धरुनी तुका म्हणे राहू सुखे गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा देव उहा मागे पुढे पंढरीच्या देवराया तुझ्या पाया थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्विवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत हाँ स्वच्छ जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदानंद माता डोकी वाटली तर मारतात तुझ्या मंदिरी आत जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेते श्रुती धन्य जाहल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदानंद माता नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायोजना था तुझ्या पायरीशी सदानंद माता अज्ञान देवा गाधा अनंता तुझ्या पायरीशी सदानंद जया पूजिले
विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ती दिव्य लोकासनी प्रस्तुत प्रसंगी वारकरी संप्रदायाचा अधिष्ठान असलेला हा परिसर सद्गुरु मोतीराम महाराजांचा परिसर, सद्गुरु मारुती महाराजांचा परिसर, आदरणीय ब्रह्मनिष्ठ रंगनाथ गुरुजींचा परिसर, विविध क्षेत्रातून उपस्थित झालेली मंडळी, टाळकरी, वारकरी, माळकरी, विनेकरी, पारेकरी, मृदंगाचार्य, संवादिनी वादक, महानुभाव, जपी, तपी, ज्ञानी, ध्यानी, आचार्य, प्राचार्य, विचारवंत, दार्शनिक, प्रचारक, प्रसारक, तत्ववेत्ते, महिला, पुरुष, याच्यामध्ये जवळपास सगळे आहेत. जे कीर्तनाला आले ते, जे रोज येत असतात ते, जे आजच आले ते, जे कधीच येत नाहीत ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाहीत ते, सप्ताह चालू कळून गावात पालते पडले ते, सगळ्यांना धन्यवाद. सप्ताह गावचा आहे. कुठलंही हिंदू धर्माचं कार्य होत असेल तर एका आईच्या लेकरासारखं सगळ्यांनी एकत्रित येऊन हेवे दावे बाजूला टाकून आनंदानं कार्यक्रम केला पाहिजे. क्रमानं केलेलं जे कार्य असतं त्याला कार्यक्रम म्हणतात. एक झालं की एक झालं की एक झालं की. विनायक वरूनच्या सांगण्यावरून मी इथं आलो. महाराज मंडळींची उपस्थिती आहे, पत्रकार बंधू आहेत, मोठी मोठी माणसं आहेत कार्यक्रमाला. दोन गोष्टी मोकळ्या मोकळ्या बोलू. कीर्तन ऐकायचं असतं का जगायचं असतं? जाऊ घरी जाऊ मी. काय झालंय तुम्हाला सवयी लागल्या निश्चित बसायचं. मला बोलतोय मरतोय येतोय गाडी 10-12 तास प्रवास करतोय तुम्ही नुसतं ज्ञानेश्वर परमार्थ आहे. हिंदीतलं एक वाक्य लक्षात ठेवा, सुनो और चुनो. जे तुम्ही ऐकणार आहेत ना त्याच्यातलं चांगलं चांगलं वेचत जा, घरी नेत जा, त्याच्यावर मंथन करत जा, त्याच्यावर मनन करत जा, त्याचा निधिध्यास लावून घ्या आणि मग जीवन सापडत. कीर्तन ऐकायचं असतं का जगायचं असतं? तुम्ही जवळ उत्तर देत नाही तर मी पुढे जात नाही, माझी सवय आहे. आणि आता एक पत्रकार बंधू ही माझी मंडळी प्रेमाची ही बोलणारच, पण तुम्ही बोला. गाववाले असे असतील कीर्तन सुटू दे ना, खतुडच हो. आणि आता बी काही जण जे मध्ये नाहीत ना मंडपात ते बाहेर बसले असले. कुठलं तिथलंच बीडचं. तुम्हाला प्रांजळपणे सांगतो, कीर्तन ऐकण्यासाठी नसतंच म्हणत, ते जगण्यासाठी असतं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. माझं शरीर ब्रह्मरूप झालं पाहिजे. ब्रह्मरूप काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्य तरी. मी जास्त प्रमाण घेत नाही. कशासाठी घेत नाही की जितकी प्रमाण घेतली जातात तितक्या प्रमाण जगता आलं पाहिजे. कळतंय मला मराठी काय बोलायची? दोन शब्द आहेत मराठीमध्ये, ज जत्रेचं आणि प पतंगाचं. काय झालं? अरे बोला ना राजा, का लावून बसले तुम्ही? म्हणजे कान आलं मफलरी असं म्हणलो तुम्ही. तिसरीकडे जाता त्याला मी काय ज जत्रेचं आणि प पतंगाचं. काय झालं? ज. आणि आता ज जहाजाचं आणि प ज जत्रेचं प पतंगाचं. तुम्ही काय केलं? ज.
आणि ज आता जहाजाचं केलं आणि प केलं पुन्हा पतंग म्हणजे कीटक, ते पतंगाचं प. आता त्याचा उच्चार काय झाला? याला मराठी म्हणतात. तुम्ही कुणाचा बी नाद करा पण मराठीचा नाद नाही, आणि मराठ्याचा तर कधीच नाही. तुम्ही लक्षात घ्या, मराठी भिन्न आहे. ज्ञानेश्वरीची ओवी आहे का? मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हालविल्या प्राण हाले जो जगाशी चाळी. ज्ञानेश्वरी अशी वाचायला. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, आणि शब्द जैसे कलोळ अमृता. त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. काय वाचिते देवाची गावाकडे जात पहिल्या गाडी. ही मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. पहिल्या शब्दाचा अर्थ आहे जप, आणि दुसऱ्या शब्दाचा उच्चार आहे जप. एक जप म्हणजे काळजी घे, आणि दुसरा जप म्हणजे काही काही जण ऐन तारुण्यामध्ये असे नशेली माणसं असते, पैसे कमावायचा वेळ असतो. मला जवानीमध्ये ज्यानं असं केलं ना त्याला म्हातारपणे असं करावंच लागतं. जवानीत असे मेरे देशवासियों, भाइयों बहनों, आने वाले कल में हजार और 500 के चलान. मी तिकडे नाही आहे, मी कुठल्या पक्षाचा नाही दादा. माझा एकच पक्ष आहे, हरिनामावर लक्ष. आणि कुणाचं होऊ नका. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्ही कुणाचे ऐकावं का जगावं असं चाललं. बरं आता झालं हे पटलं तुम्हाला, जगावं हे कळालं. पण आता दुसरा प्रश्न आहे, ऐकलं पाहिजे का श्रवण केलं पाहिजे? मी असे लय प्रश्न विचारले एका गावामध्ये. एक म्हातारी काय म्हणली, तुम्हीच लागा झालं, तुम्हाला कसं आणलंय, तुमच्या भावनाच कशा आहेत, ह्याला आणलं नाही हे नाही सांगायचं. ऐकलं पाहिजे का श्रवण केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. आता ऐकणं आणि श्रवण याच्यात काय फरक आहे? सगळ्या कुटाणा. आई माझ्याकडे लक्ष द्या. सगळ्या बासुंदी कळते त्यांचं सोडा, तुम्हाला कळते बासुंदी खायची दुधाची काय करते? लहान लहान लेकर बोलत आहेत ना, त्यांना मागं बसवले आणि लोक. तुम्ही बघा लहान लेकर हसले बी ना कीर्तना तर दुसरा शेजारचा जेव्हा मुस्काळले, कारण त्यांच्यासारखं तुम्हाला हसता येत नाही. बघा ते मोकळा हसत येत, तुम्ही अरे पुढच्या मोकळा का हसत नाही? प्रसन्नता का नाही चित्ता? ऐकणं वेगळं आहे, श्रवण. बासुंदी कळते? एक कढईवर बासुंदी केली आणि त्याच्यामध्ये हातगावचे एक एक जण, एक बाई, एक माणूस असा बुडवून काढला. किती जणांचं पोट भरलं सांगा गाववाले लोक? वेळ होईल पुन्हा म्हणताना अर्धच बोलला मला. किती जणांचं पोट भरलं? कुणाचं नाही भरणार? वरून वरून भरण, पण मधून भरणार नाही. आयुष्यभर जरी तो बासुंदीच्या कढईमध्ये बसला तर त्याचं पोट भरणार नाही. पण कढई मधली 4 वाट्या बासुंदी जर त्याच्या पोटात बसली तर लेकर एक एकच चपाती खात असतील पण उत्तर देतात. तुम्ही करपट ढेकरायूस तर पबजी मरतो का काय खाऊ चपाती.
तुम्ही बघा एवढेच माणसं काले असतात ते जास्त असते तुम्हाला माश्य मध्ये खरं सांग एवढेच असते जास्त असते त्यांचा ती जी काल्याचं गिरायक आहे ना ती आता येतच नाही बरोबर त्या दिवशी ज्ञानेश्वर गुन्ह्या वेळेत बसतील महाराज त्यांचा हात बसलेला असतो चपाती उस्तर भात खालास भात उस्तर वरण खालास आता एक गोड गोड गाणारी माणसं गोड चाली म्हणले का नाही महाराज इतक्या दिवसात एक चाल अजून बदलली नाही हरे राम 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 हरे हरे जे जास्त उपाशी ते असा हरे कृष्ण नको लक्षात येते मला काय म्हणायचं ऐकणं वेगळं आहे किती वेळ तुम्ही बासुंदीच्या कढईत बसले याला किंमत विनोद सोडून द्यायचा लगेच जागेवर यायचा किती बासुंदी पोटात बसली याला मूल्य बरोबर आणखीन एक प्रश्न मी एका वयस्कर म्हाताऱ्याला विचारला बाबा कधीपासून ऐकता कीर्तन ते म्हणला तुझा जन्म झाला आयुष्य गेला आयुष्य मी म्हणलं नेमकं म्हणजे किती दिवसापासून ते काय म्हणलं माहिती का आमच्या गावात सप्त्याला 9,000 मेले मी म्हणलं तुझ्यात काय बदल अजिबात कळते मला काय म्हणायचं तुम्ही किती वर्षापासून कीर्तनाला बसता याला किंमत कीर्तन तुमच्या डोक्यात किती बसलं तुमचं जीवन किती सुधारलं याला किंमत आहे इराद लाख बनते हैं बन के टूट जाते हैं कीर्तन में वही आते जिन्हें विठोबा बुलाते कीर्तन में वही आते जिन्हें विठोबा बुलाते हे असं अर्ध्यात सोडलं ना की तुमच्या डोक्यात ते खासियत स्वप्नातल्या कळ्यांनो बोलू नका काय बेदर नका होतो काय टेन्शन नका मी घालून घेतो त्यांची गडबड त्या भाऊंशी हार घातला नाही खरी गोष्ट आहे त्यांची मला गायन आहे गायन गोड असलं पाहिजे ज्याला गाता येतं त्याला गायला पाहिजे अरुण दादेचं एक गाणं आहे ते स्वरगंगेच्या गत जन्मीची खोल सापडे ओळखले का त्याला गायन म्हणतात हेच भजन येतं बासमतीच्या भातावरती तूप वाढले मला काय म्हणे आता एक गोड गाणारे नंबर काय काय ठिकाणी अभंगी पाठ नसते कोळी कन्या पुत्र होती जी सातवीत मला आठवीत का काही जण म्हणते गोरक्ष वळविला घैनी जाणणार आहे का तुम्हाला
भजन काय झालं भजन महाराज भजन आहे तुम्ही बघा अभंग ऐकता नाही नीट आहे सुख देवासी मागावे याचा अर्थ काय होतो तुम्ही सगळे तुम्हाला माश्य पद्धत लगेच सांगत तुम्ही ऐकलं नाही आता हे वाक्य सुख देवासी याचा अर्थ काय झाला सुख कुणाला मागावं पण असं म्हणलं तर कळतं सुख देवासी असं म्हणत सुख देवाला मागावे सुख देवापाशी काम करतो नाही वरतून नका पाय काकडा घेऊन उदा दादू गेला गेला नको म्हणून भाऊ काकडा काय झाला पाहिजे सकाळ सकाळच झाली पाहिजे ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी भेटीत ही जुनी लोक आहेत ना जो गाण्यातला भाव आहे ना तो स्पष्ट करत कधी गही वरलो कधी धुसफूस ती धुसफूस सुद्धा त्याच्यातून कळाली पाहिजे त्याला गायन म्हणतात आमचे भीमसेन दादा गातात ना बघा नांदतो केवळ नांदतो केवळ पांडुरंगा गाया ही पंढरी ही आत्मा यांच्याशिवाय पंढरपूरची वारी होत नाही जाता पंढरी सुखवाटी जीवादाता कायम काय हानर्दे गजवा देई भेटी आता आणि अजून एक मजा आहे त्याची खासियत होती संगीत नंतर नाही तुम्ही माझ्या बघा काय काय जाण्याची मजा भारत देशाची एक वाक्य सांगू मोठं वाक्य सांगतो पत्रकार बांधव बसले मोठं वाक्य सांगतो ओरिजिनल साधू बद्दल बोलायला भारत देशाची साधूची पवित्रता इतकी मोठी होती दादा की साधू पवित्रतेच्या मागे पळत नव्हते पावित्र्य साधूच्या मागे पळत होता भगीरथ नावाचा साधू पळत होता आणि गंगा त्याच्या मागे पळत होती दादा ही परिस्थिती होती माझ्या देशाची जहाँ टाल टाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा जय भारती भारत माता की जपते हरि नाम की माला हरि हो हरि हो हरि हो ऐकलं पाहिजे एका श्रवण केलं भीमसेन दादा गायले ना थट्टा म्हणून नाही त्याला वेळ लागतो माणूस वेळ नागपूर वरून हा माणूस पायी आला होता पायी मुंबई पर्यंत मला गुरु भेटत नाही एक वाक्य बोलतो मोठं जोपर्यंत जीवनात गुरु येत नाही तोपर्यंत खरं जीवन सुरू होत नाही
मी मनातला भाव बोलतोय. आणि विश्वात गुरु शिष्य परंपरेचं सगळ्यात मोठं स्थान जर कुठलं असेल तर आमची आळंदीची माय आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. माझा श्वास आहे दादा. अशी एखादी घटना नाही जात, असा एखादा क्षण नाही जात की त्यांची आठवण झाली आणि डोळे ओले नाही जात. तुझे याद करके रोना मेरी इबादत बन गई है. किती मर्म आहे. पण जुना काळ आहे दादा. चला गुजरात मध्ये नेतो एक 5 मिनिटं माझ्यासोबत. चला गुजरात कळतं सगळं. गुजरात तर कळालंच पाहिजे देशवासी. गुजरात भजन बी फार गोड असतात. मेवा मळे के नाम मळे मारे सेवा तमारी करवी छे. अरे मुक्ति मळे के नाम मळे मारे भक्ति तमारी करवी छे. काय गोड वाली तू भाऊ. माझा खूप परिचित माणूस आहे. अजून एक भजन आहे गुजराती. वैष्णव जन तू. मला गायचं नाही काय, पण गाण्यामध्ये एक मजा अशी असते. हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा. भगवंताच्या प्रेमाशिवाय गाणं येत नाही बघा. गात जागा. इकडलं म्हणलं की लोकांना वाटतं पिक्चरचं. इकडलं सांगतो गात जागा गात जागा. कुणाला मागा प्रेम प्रेम मागा. मग हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा. तुम्ही बघा महिला मंडळी सुद्धा आनंदात असले ना किती सांगू मी. बरोबर. आनंदात असल्यावर मंडळी गुणगुण करते आणि रागात असले की कुणकुण करते. हे फरक लक्षात घ्या. म्हणजे गायलं पाहिजे बघा. गायलं जसं येईल तसं गाय. माझी बोबडिया बोला. माझी बोबडिया बोला. माझी एक नागर ब्राह्मण कुटुंब आहे. लक्ष देऊन ऐका. आता कीर्तनाचे विनोद सोडून द्या. एक 10-5 मिनिट आपसात न बोलता. पत्रकार साहेब, त्या नागर ब्राह्मण कुटुंबामध्ये एक मुलगा जन्माला आला. तो मूळ नक्षत्रावर जन्माला. जन्मल्याबरोबर आई वडील मरून गेले. आजी सांभाळायची त्याला. थोडं प्रांजळ वाक्य बोलू. अजूनही आजी सांभाळते नातवाला. मायबाप जिवंत असले तरी. मंदिराला आजी चालली की घरातली सून म्हणते तुझी आजी चालली. ते पोरगायचे आज येणार असं नाही. ती आजी घेऊन जाते. ती आजी त्या पोराला घेऊन जायची. काळीच फाटत दादा असल्या घटना सांगताना. पण एक कळायला बी पाहिजे तुम्हाला. हटकेश्वर नावाचं एक स्थान आहे जीर्णदुर्ग नावाच्या गावाच्या जवळ. जीर्णदुर्ग म्हणजे जुनागड. जुनागडाच्या शेजारी हटकेश्वराचं मंदिर आहे. त्या हटकेश्वराच्या मंदिरात यात्रा भरते. ती आजी घेऊन त्या पोराला तिथे गेली. एक साधू बसले होते. त्या साधूच्या पायावर आजीने डोकं ठेवलं आणि आजी बाजूला सरकली. पण पायावर डोकं ठेवून डोकं उचलण्याच्या आत सगळेजण ऐकताय. लक्ष द्या.
डोळ्यातल्या पाण्याच्या थेंबानं त्या साधूच्या पायाला भिजवलं. डोळे डबडबलेले बघितले आणि त्या साधूनं त्या आजीला विचारलं, माँ क्यों रो रही हो? दुसऱ्याच्या दुःखानं व्यथित होतो ना, तो संत असतो. वाक्य मी काय करा, बुडते हे जन न देखावे डोळा. आई तुम्ही का रडताय? डबडबलेल्या डोळ्यानं बघितलं आणि पत्रकार साहेब ती म्हातारी अशी म्हणली, विनायक भाऊ, ती आजी म्हणली, हा माझा नातू आहे, याला आई वडील नाही, त्याला तुमच्या पायावर घ्या. बोलता येत नाही त्याला, 6 वर्ष झाली, तुम्ही काहीतरी आशीर्वाद द्या. ते पोरग आजी जशी पाया पडली ना, तशी ती पोरग जाऊन पाया पडलं. कोणाच्या? अजून एक वाक्य नीट ऐका, बच्चे सिखाने से नहीं सीखते, दिखाने से सीखते. तुम्ही लेकराच्या समोर उभं राहून असं नाही म्हणत, पाया पड महाराजाच्या, तुम्ही पडा, मग ती पाया पडते. ती आजी पडली तसंच ते पोरग जाऊन पाया पडलं. त्या पोराच्या हाताला धरून त्या महाराजांनी त्याला मांडीवर बसवलं. बाळा बोलत नाही तू? त्या पोरानं असं बघितलं, महाराज, आई ऐका, आता तुम्ही ऐका सगळेजण. एक भाषा अशी असते ज्याला शब्दाची गरज नसते, बरोबर आहे? लहान लहान पोरं नाही का, छोटे छोटे नुसते असं करतात, मग त्याची आई म्हणते ह्याला भूक लागली, बरोबर, माम माम माम, मग ती म्हणते ह्याला भात खायचा. कोणच्या मम्ममचा हात भात आहे, कोणच्या मम्ममचं अर्थ दूध आहे, कोणच्या मम्ममचा अर्थ पाणी आहे, हे कोण ओळखीत? आई ओळखीत ना दादा. तसं हा साधूच्या मांडीवर बसलेला पोरगा 6 वर्षाचा होता, त्यांच्या गळ्यात पडला आणि काय म्हणला माहिती? बोलत नव्हतं ते. हृदय हृदया एक झाले, बोलत नव्हते, पण अंतःकरणातलं त्यांना कळालं. काय म्हणला होता तो मुलगा माहित आहे? प्रभू, तुम्ही मला ओळखलं नाही, पण तुम्हाला आठवत नसलं तर मी सांगतो. हे कुठलं सांगायला सांगतोय? कशाला? त्याला शब्द लागत नाही दादा, त्याला शब्द लागत. तुम्ही मला ओळखलं नाही, पण गेल्या जन्मामध्ये तुम्ही चैतन्य महाप्रभू होता आणि मी एक जंगलातला सिंह होतो. तुम्ही माझ्या जंगलात आलता. तुम्हाला लोक म्हणायची जंगलात जाऊ नका, सिंह राहतो तिथं. तरीही तुम्ही आला होता आणि मी तुमच्या चेहऱ्याकडे बघून माझी हिंसक वृत्ती विसरून गेलो होतो आणि तुमच्या पायाला चाटत चाटत मी माझा जीव दिला होता, आठवत? आणि मी त्या क्षणाला शपथ खाल्ली होती की जोपर्यंत पुढच्या जन्मात हा गुरु आपल्याला भेटत नाही तोपर्यंत तोंडातून एक शब्द काढायचा नाही, म्हणून मी गप्प बसलोय आतापर्यंत. पोराच्या डोक्यावर हात फिरवला त्यांनी आणि हात फिरल्याबरोबर सद्गुरु कृपा झाली ज्ञान प्राप्तीला, गुरु महिमा काय कंठ दाटला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर शंकरा, गुरु साक्षात परब्रह्म शास्त्री वर्णिला. त्या पोराच्या डोक्यावर हात ठेवला, त्याला काय म्हणले? पिल्लू म्हण ना, हे पिल्लू म्हण ना, राधे कृष्ण. ते पोरगा राधे कृष्ण म्हणलं नाही, नाही म्हणलं. अगोदर त्या म्हातारीकडे बघितलं त्या छोट्या बाळाने आणि तिला बघून काय म्हणलं पहिल्यांदा? मा. मा म्हणल्याबरोबर त्या आजीच्या डोळ्याला चंद्रभागेसारखं पाणी व्हायला लागलं. कडकडून मिठी मारली लेकराला, विठाला. लेकराला मिठी मारली त्याने, त्या म्हातारीने, आणि त्या साधूच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज महाराज त्याला काय म्हणली? बाबा
आमच्या घरी या ना. आताचे महाराज आले असते तर म्हणले असते हो चलतो मग पायावर पाय. तर तो महात्मा काय म्हणला माहित आहे, मेरा आपकी कृपा से हर काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से तो पोरगा गरीब महाराज मस्तीतच आला ते. राधे कृष्ण म्हणाल माझ्यासोबत, राधे कृष्णा 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 राधे राधे, हरे राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे, राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे, राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम श्याम राधे राधे, कृष्णा 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 राधे राधे, राधे राधे श्याम 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 राधे राधे, आणि एके दिवशी त्याचा भाऊ होता, एक 10-5 मिनिट फक्त लक्ष द्या. त्याचा भाऊ होता आणि त्याचा भाऊ काय म्हणला, भाऊजाई. तुम्हाला कळतं ना हे नाते भाऊजाई. ती तिच्या नवऱ्याला काय म्हणली, इतकं मरुस्तर तुम्ही काम करता, तुमचा भाऊ निसता. एवढं म्हणूस तर नवरा हलक्या कचाचा कानात होता. त्यानं लगेच संध्याकाळी बोलवलं भावाला, नरसे काय दादा दिवसभर बसून खातो, तुला लाज नाही वाटत? उद्या घोड्यासाठी लागणारा चारा तू आणायचा. आणतो दादा. कामाला गेला, उचलत नाही एवढा भारा डोक्यावर आणला बाबा. आणि घरात आणल्याच्या नंतर वहिनीच्या समोर हात जोडून फक्त म्हणला, वहिनी जेवण करायचं काही मिळत? वैष्णव जन तो, वैष्णव त्याला म्हणतात दादा. सकल लोकमा सवने बंदे निंदा न करे केरी रे. कुणाची निंदा करत नाही, सगळ्याला बंद. हात जोडले, मला वहिनी जेवायचं. त्या भाऊजाईने शिळे तुकडे आणि गिलासभर पाणी त्याच्या समोर आदळून सांगितलं, प्या खा. ते तुकडे खाताना बायको शेजारी उभी होती. बायको तिथून हात जोडून म्हणायची, घरात माझं चलत नाही, त्यांचं चलतं, मला माफ करा. यांनी तसेच तुकडे खाल्ले. आणि रात्री तिचा नवरा आला ना, म्हणजे याचा भाऊ, तर त्याने तिला बासुंदी केली ती बाबा. आणि बासुंदी खाताना बायको त्याला पदर हलवून काय म्हणायची, वार घालता घालता, एवढं चांगलं तुमच्या भावाला खायला दिलं तरी नावच ठेवतो. त्याला काय दिलं तर खायला, आणि याला काय दिलं सांगितलं काय. तसं बोलल्यावर मी तो भाऊ काय म्हणला, नरसीला म्हणला, नरसी इकडे सांग बाबा काय म्हणलं तू वहिनीला. नरसी मेहता मनातल्या मनात काय म्हणले, मी वहिनीला काही नाही म्हणलो, पण वहिनी जर काय म्हणली हे तुला सांगितलं ना, तर तू तिला घरात नाही ठेवायचं.
पण तरी मला बोलायचं नाही काही. विठाला मला बोलायचं नाही काहीच, नाही बोलायचं. नरसी, तुला सगळं चांगलं खाऊ घालून जर तू नावच ठेवत असशील तर उद्यापासून तू माझ्या घरात राहायचं नाही. डोळे डबडबले, नाही राहणार दादा, जाईल निघून. विनायक भाऊ, नरसिंह मेहताजी बाहेर निघाले ना, पत्रकारशी त्यांच्या डोळ्याला थेंब नाही, पण बायको ना त्यांच्या समोर आले, हात सोडले. मी काय करू सांगा. मी काय करू सांगा. हो पालनहारे निर्गुण और न्यारे, तुमरे बिन हमरा कौन नाही. तुझ्याशिवाय माझं कोण आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे रामा हरे राम राम नरसिंहजीने जाताना बायकोला हात जोडले आणि बायको म्हणली, भीती नाही वाटत तुम्हाला काय? कुठं जाता, कुठं खाता, काय करताल सांगा ना. हरीच्या दासा त्रयलोकी भय नाही, पण कुणाला? हरीच्या दासाला. हरीचे दास म्हणजे कोण? हरिदास गरजेती हरिनामाच्या. गाताना गोडच गायला पाहिजे. तन तंबुरा अद्भुत है ये सा
हरि के कर से बज रहा, हरि की है तन के तंबूरे में, शरीर महाराज का जाता लेकिन तन के तंबूरे में तो सांसों की तार बोले जय सिया राम राम जय राधे श्याम जय सिया राम तर गए तंबूरे तर गए तंबूरे सांसों की तार बोले। अरे लगन लगी लीलाधारी से जगीर जगमग ज्योति, जगीर जगमग ज्योति। अरे राम नाम का हीरा पाया श्याम नाम का मोती, जगीर जगमग ज्योति। भज की मुरली आवे भज की मुरली आवे मन की मुरलिया में सुर का सिंगार बोले। गायनाची खासियत असते ती, अर्ध मी म्हणलं की अर्ध तुम्हाला म्हणावंच वाटलं। जैसे जासे कर्म तैसे प्रत्येकाची गाण्याची खासियत असते, कोणाला हे आवडतं कोणाला हे आवडतच नाही, कोणाला ते आवडतं। अंबाबाईचं माझ्या देणं देवीच्या देवळात वाकबाची लावली आणि सोन्याची खान मला असं आहे, आनंद आहे तो, त्याचा आनंद आहे महाराज तुमच्या लक्षात ठेवा। आणि ज्याला जे भजन ज्या तालात म्हणायचे त्यांनी वाजवलंच पाहिजे, तुम्हाला मजा समजा। तानाजी मालुसऱ्यांनी ती हे टाकली होती, तिचं काय नाव होतं? यशवंती। तिला असं म्हणत होते का होते, यशवंती ऐकतेस का प्लीज वापस येतेस का यशवंती, तुला कळतं का यशवंती येशू असं करते यशवंती। तानाजी मालुसऱ्याच्या मिशामध्ये टमाटर बसत होतं राजा भाऊ, आंधळ बसा ना भाऊ 60। परवा एकदम भेटला, मी म्हणलं मिशा का काढला, मला मंडळीला आवडत नाही। अरे अरे दुश्मना आम्हा मला टप्पा कीर्तन नका लावतो डोक्यात, आम्हा हरीच्या। परवा काय झालं, एक जण मला म्हणा बाबा लय दलिंदर लोक असतात काही बाबा एक्झॅक्टली म्हणजे असं तुम्ही मध्येच विठ्ठल विठ्ठल का म्हणता, एक्झॅक्टली तुला काय मे बी BSc झालं शिकलो, MSc हॅपियर होतो, म्हणजे गलताना नाही बोललो मी त्याला, म्हणून तुला एक्झॅक्टली अडचण काय, तर तो म्हणत त्याचं नाही, म्हणजे असं मला असं वाटतं तुम्ही सांगताना विसरत असाल, म्हणजे आठवणीसाठी ते 2-5 मिनिटं तुम्ही घेता, ज्याची अक्कल तेवढी चलत होती मी त्याच्यावर नाराज व्हायची गरज, गाड वरडायला लागलं म्हणजे त्याच्या आतोंडातून कुत्र्याचा आवाज निघाला अशी मी अपेक्षा करणं मूर्खपणा। कळत? अजून वाक्य सांगतो ऐका, फक्त माणसाची जात इतकी दलिंदर आहे, कुत्र्याला तुम्ही म्हणा वाघाच्या आवाजाची क्लास लावायची तुला त्याच्यातच खुश आहे, पण माणूस दमत पडा त्याला म्हणा ना फ्रेंच भाषेचा घरी तो काय रे शिकव हाय तीच टिकव ना, मराठी दादा माझ्या आवडीचा विषय। ए फॉर ऍपल पासून सुरू होते, झेड फॉर झेगऱ्यावर थांबते, त्याला इंग्रजी म्हणतात। रसनेनं सुरुवात आणि गाढवावर शेवट इंग्रजी। अज्ञानाचं इथून सुरुवात आणि अज्ञानी माणसाला ज्ञानेश्वराचं इथपर्यंत नेते, त्याला मराठी म्हणतात। समजून घ्या, टाळ्या वाजून मोकळे होऊ नका, समजून घ्या, कळते का मला? आम्हा हरीच्या भय नाही,
महाराज भिवू नका बघ, तुम्ही भिवून देव करू नका, तुमच्या पाया पडते. देव करायचा ना प्रेम आहे, तुम्ही लक्षात घ्या. कशाने करायचं? काय मंदिरात पाया पडते कशाला चुका करे तर थोबाड हाणून घ्यायचा. हिंदीतलं एक वाक्य सांगतो, दिल झुका है एक जगह, अब सर झुका हो ना हो, बंदगी हमारी फितरत है चाहे खुदा हो ना हो. मन वाकलं बासो, आपने कद को छोटा कर, उसके महफिल में तेरा दाखिला हो जाएगा. हम मोहब्बत की पुजारी है, मोहब्बत की कसम, हम सर जहां झुकाएंगे वो खुदा हो जाएगा. आता हे असं म्हणलं ना, शेरच म्हणाले इकडलं सांगू का, देव पाहावयाशी गेलो येथे देवाची होऊन सगळे एकच आहे बाबा. कुणी सांगा तुम्हाला शक्तिमानच गंगाधर आहे म्हणून? सगळे सगळे पण एक त्याच्या मागे तत्व आहे, तोची एक देवाची ती करोनी रीते कलेवर आम्हा हरीच्या दासा काही. दास कोणाला म्हणायचं? आपण दास नाही, उदास आहे. अरे बापरे, पंकज उदास पेक्षा मोठे. तुम्ही बघा ना असे काय, मी लय बघितले, मला पैसे आले बघितले, जहागीरदार बघितले. कुणाला म्हणा कसं काय, अरे चांगलं म्हणलं, फोकाना खाल्लं पाहिजे. किती बी श्रीमंत माणसाला विचारा कसं. अरे मला एक माणूस म्हणला, बाबा मेरे कुटिया को पैर लगाओ. कुटिया? मी गेलतो पत्रकार साहेब त्याच्या कुटियाला पाहायला, 16 मजली होती कुटिया. मी त्याला म्हणलं ये कुटिया मेरे नाम पे कर दूंगा. तुम्ही बघा असे की आरती फिरवतात ना काही काही, हे नाटकी परमार्थ आहे तुमचा. टिळे फिळ नागा बाबा पांडुरंग नाटक करू नका, स्वच्छ झालं. डोक्याला गंध लावायच्या ऐवजी आपला सुगंध दरवाळा पाहिजे असं चारित्र्य तयार करा. तुमचं काय झालं माहिती का, नुसतो ओरिजिनल भजनी असतो ना, तो गळ्यातली माळ कवाच बाहेर दाखवित नाही, आणि जी शिजणी अवलाद आहे ना नाटक नाही करायचं. हे हरीचे दास होऊ शकत नाही. हरिदास म्हणजे कोण सांगतो नाही का, हरिदास म्हणजे पहिल्यांदा हरी म्हणजे कोण कळायला पाहिजे, आणि मग त्याचा दास म्हणजे कोण कळलं. पण अडचण अशी आहे, जे दास असतात ना ते सदा असतात. दास असतात ते सदा असतात. तुम्ही बघा ना, भजन बी म्हणणारे गणपतीच्या टायमाला बी तसलेच भजन काढणार, गाणं घुंगरू हरी बोल. ती काय तुमची आवडत आहे घुंगरा हरवायला? या देऊराला चला जाऊया, गणेश संपतीला जिथे मोरया मूर्ती आम्हा हरीच्या. भीती नाही दादा, भीती नाही. मी परवा नाही का तुम्हाला सांगत होतो, एक बाई मला म्हणल्या गाडी घेतली महाराज. मी म्हणलं बरं, मग तुमच्या हातानं लिंबून मिरची बांधायची त्याच्यात. मी त्याच्या पाया पडतो. मी म्हणलं लिंबू मिरची बांधायला दुसरा महाराज बघा, आपण बांधित नाही. ते म्हणले महाराज काय अडचण आहे? मी म्हणलं मी मिरचीचे भजे खाणारा महाराज. मिरच्या बांधल्याने काय होतं होय, तुमची करणी वाईट असली ना तर तुमच्यावर करणी चलती, आणि तुमची करणी चांगली असली कोणालाच घेऊ नका. पाप केले ना भाऊ, ती खालीवरी होती, याला कशी काय म्हणते त्याला, काय होती, काय कशाने होती माहिती, पापानी. आता एकमेकाच्या डोळ्याकडे बघा तुम्ही सगळं, ज्यानं जास्त केलं त्याचं चालूच असेल. काय चाललं
ही सेटिंग आहे पत्रकार साहेब, तुम्ही चेक करा. मी थट्टा नाही म्हणाल, मी विनोद नाही. प्लीज चुकीचा अर्थ नका. तुम्ही लहान लेकरू असलं ना घरात, छोटं 3-4 महिन्याचं 5 महिन्याचं, त्याला असं घ्या आणि त्याच्याकडे बघत राहा. आणि कुणाची बातमी पडते मला फोन करून सांगा. लेकराची पडतच नाही, ते असं बघत आणि त्याला हे समजून घ्या. हे पाप आम्हा हरीचा भीती नाही. भीती नाही का? लोक मरणाला भेटतात, आम्ही भेट नाहीत मरणाला. काळ देहासी आला खावो, काळ देहासी आला खावो, काळ देहासी आला खावो, काळ देहासी आला खावो. आम्ही आनंद नाचू गावो, आम्ही आनंद नाचू गावो, काळ देहासी आला खावो. भय नाही त्रैलोकी, प्यायचंच नाही. आता तुम्ही बघा, आता मी काही बायका लांबून कीर्तनाला तुम्ही आलेलेत ना, सोबत कोणाला तरी आणते. येताना सोबत असं इच्छू काट्याच. जेव्हा चावायचंय ना भाऊ, सुट्टीच नाही. आणि जेव्हा छातीत चमकायचे, सोन्या तुझ्या आईला बोलव. काय करीत नाही, ती आली तरी काय नाही, तुलाच जायचं बाबा. चल कर चली. म्हणून तुम्हाला विनंती आहे, मारणाऱ्या माणसाला जवळून बघत जा, तेव्हा तुमच्या आकली ठिकाणी येतात. जेव्हा कोणाला असं घमंड येतं ना, तेव्हा खालची माती हातात घ्यायची, त्या मातीला विचारायचं सिकंदर कुठे आजकाल. मातीला विचारा, चांगल्यात चांगल्याची माती. शरीराची घालून आभार राहिलो निशंके अरे मिरविले संगे मिरविले संगे मिरविले संगे भय नाही त्रैलोकी. तिन्ही लोकात भीती नाही म्हणतात. इथलं तर मरू द्या, वरी बी नाही कुठंच नाही. का? योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी उत्तम कीर्ती. काय माहितीये का, भगवंताचे सगळे लोक. भय नाही त्रैलोकी. त्याचं कारण काय? भीती नाही. त्याचं काय कारण? काय कारण आहे भीती नाही त्याचं?
कारण नाही विचारत होतो. त्यांनी सांगितलं देव उभा. तुम्हाला ते स्वामी समर्थांचं एक वाक्य माहिती आहे, भिवू नको मी तुझ्या. मी आमच्या गुरुजींना म्हणलं तर गुरुजी म्हणले समोरून हाणलं कसं करायचं. खरे ना होय आजचं नाही काय. गुरुजींना मी म्हणजे गुरुजी लय जोरदार आहे देव माणूस आहे. ते म्हणले मागून उभे बरोबर आहे पण पुढे हाणलं तर कसं करायचं. मग मला तुको भरायचं प्रमाण सापडलं. मागे पुढे उभा. पटलं मागे पुढे उभा राहायचं सांभाळते. गुरुजी तेवढ्यावर बस नाही. गुरुजी मला इकडून आलं तर मग मला लय दिवसांनी एक साईबाबाच्या चरित्रामध्ये गोळी सापडली. मज जो गाईल वेडे वापरे माझे चरित्र माझे पवाडे तयाच्या मागे पुढे चोहीकडे उभा देव उभा. मागे पुढे माझी भक्त गाती जेथे नरदा मी उभा तेथे. माझी भक्त गाती जेथे नरदा मी उभा तेथे. माझी भक्त गाती जेथे नरदा मी उभा तेथे. हे प्रमाण आहे ना इतकं लवकर आलं पाहिजे, इतकं गोड आलं पाहिजे. त्या रागात म्हणलं ना तरच राग येत नाही. आता आपण कीर्तन रंगात आणावं. यादसाठी केला महाराजी तळाव मेला. गोड नाही. किती सुंदर आहे. देव उभा मागे. आणि कोणचा देव आता लय वेळ घेत नाही तुमचा. तुम्ही गाड्यावर बघणार नाहीत मला बी कळतं. पण आल्याला कोणी चहा पाजला नाही. ते कमानीलाच थांबला होता भाऊ. चला चला. हे विनोदाचा भाग. ते म्हणलं भाऊ चहा घेऊ महाराज. बसलेले लोक असतात आणि कसं आहे लय वेळ ताणलं ना लोकांना उद्या मध्ये जाऊ दे लय ताणते. वेळेत घेऊ आपण फक्त लक्ष देऊ. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संक. 2च मिनिट लक्ष देऊ नका. काय होतंय जड सांगितल्याला तुम्हाला कळत नाही, हलकं पचत नाही. तुम्ही बघा जास्त शिकलेल्या पोराला चांगली नोकरी लागत नाही, हलकी करा वाटत नाही. त्याला चांगली लागत नाही त्याला म्हणा हलकी. मी माहिती का शिक्षण बस मग घरी काम मरुस्तर करायला जाऊ. मरुस्तर काम करायची. मरुस्तर हातामध्ये रग आहे ना तवर. भविष्य कुणाला दाखवू नका. आयुष्य गेलं तरी भविष्य समजत नाही. काय झालं आजच मला एकदम भेटलं महाराज आपल्या हातात बघा. काय म्हणजे काय नाही भाऊ तुझ्या हातात सगळं वाटतं. तुम्हाला एक वाक्य सांगू का. क्या देखते हो हाथों के लकीरों को नसीब तो उनके भी होते जिनके हाथ नहीं होते. मला भेटायला आले. मला म्हणे बाबा थोडं एक पत्रिका बघा ना. तुम्ही बघितली म्हणजे खूप आनंदाने बघितली. मला असं मूड होतं मी फ्रेश होतो. मला कळत नाही पत्रिका नाही तर सुरूच धडा. तिने ती पत्रिका दाखवली. मी बघितली ना. क्या बात आहे. तुमच्या मालकाचं नाव विठ्ठल रावत. मी म्हणलं तुम्हाला 2 पोरं आणि 1 पोरगी. मी म्हणलं पोराचं नाव दीपक आहे आणि सुशांत आहे आणि पोरीचं नाव वैष्णवी. महाराज पुढचं सांगा ना. मी म्हणलं उद्या सांगतो. येताना पत्रिका ना ही रेशन कार्ड आहे. वाचून सांगत होतो. माझ्या का बापाला कळतं का ते. जगात असं कोणी नाही ज्याला भविष्य कळतं. दादा भविष्य घडवायचं असतं. विठाला आता काही जणांची माझ्या काय होते. काही जणांची माझ्या होते. हे ऐकत येत पुन्हा सांगत कुठे. तुम्हाला एक वाक्य प्रांजळपणे सांग. चपला चोरणं चोरी आहे. कपडे चोरणं चोरी आहे. बरोबर आहे. वस्तू चोरणं चोरी आहे. तसं एखाद्याचं वाक्य कीर्तनातलं चोरून हे माझंच आहे म्हणून सांगणं याच्यापेक्षा बैमानी दुसरी नाही. अरे साधना करा. साधनेनं मिळतंय. उपासना
मी थट्टा म्हणून नाही सांगतो, काय बोलतो सगळ्यांचं पुढे जातो. हे नाही कळायचं तुम्हाला, देव उभा मागे पुढे कळायचं नाही म्हणून थोडस तिकडला आणतो अलीकडं. समजा एक पोरग आहे छोट, समजा तुम्ही मम्मी पप्पा असताल ना त्या जुन्या काळात, है ना, मग ते छोटं बाळ आपलं, मग ते संध्याकाळच्या वेळेला पोरग काय करतं, माय बापाला झोपायची अशी मूड आलेला असतो, थकलेले असते काम करून, आणि मग ती पोरग मला बाय जाय मग त्याची आई म्हणजे झोपत होतो कोण खरं खोटे आणि पुन्हा थोड्या वेळा बरोबर मला वय जायचे, मग त्याच्या आई म्हणजे बघतो माग बसतो कोण ते डोळे असे गच्चीम झाकत सकाळीच उठत, बरोबर बरोबर. पण 2 दिवसांनी आईला एक वस्तू पाहिजे संध्याकाळची, परसात ठेवलेली, परसात म्हणतात ना तुमच्याकडे, तिकडे मागं ठेवलेली वस्तू पाहिजे. मग आई त्याला म्हणते सोन्या तिकडे मागं ठेवलेली ती फडकं घेऊन ये रे. नग आम्हाला बांबड नाही जा तिथं, काय नाही तिथं थोबा टोट्या काय नाही, तूच म्हणली होती तिथं आहे. मग त्याची आई हाताला धरते, बोटाला धरते, वडील एक कडून धरतात, त्याला तिकडं काहीच नाही बेटा, आपलं झाड आहे हे बघ, रांजण आहे हे बघ, इथं कपडा काहीच नाही, काहीच नाही. ते खुश झालं. भीती कोणी दाखवली होती बोला ना, आणि घालवली कोणी? तसंच आहे, संकट बी देव तयार करतो, त्याच्यातून बाहेर कोण काढतो? तो सुद्धा तेच काढतो. म्हणून घालून या भार राहिलो निश्चिंती निरविले संती. पण एकट्या विठोबाला निरविले जमत नाही ना, विठोबा रखुमाई असा देव आहे आमचा. हा देवांचा देव बढिया लक्षात घ्या, माझ्या बघा ना. एकदा पृथ्वी रसातळाला गेली होती, त्याला नाकावर ज्याने वरी आणलं होतं तो बरोबर. सत्यव्रत राजा पाण्यात बुडत होता, मासा बनवून ज्याने वाचवलं. मंदराचल पर्वताची घुसळण झाली होती, त्याच्या खाली कासव बनून बसला होता. प्रल्हादाला ज्यांनी खांब्यातून येऊन
तो 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 बळीराजाला पाताळात नेलं ज्यांनी, तो 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली ज्यांनी, तो वडिलाचा ऐकून 14 वर्ष वनवास ज्याने स्वीकारला, तो आईच्या हातानं बांधून घेतलं उकळाला स्वतःला, तो रासलीला खेळा गवळणींच्या सोबत, तो आणि पुंडलिकाला भेटायला पंढरपूरला आला. लक्षात येते. आणि तो म्हणजे कोण? तो हा. पण महाराज त्याची आट आहे, तुम्हाला जसा वाटेल तसा. हा केसरशी उडी माझे मोठे बंधू संवादिनी वाजवत आहे. मोठे भाई आहेत माझे, आमचे पांडुरंग भाऊ गालबे आले सोबत, आमचं कल्याण माझ्या सोबत आलाय. आणि तुम्ही सगळे बसलेले. काही जणांनी अजून बी महाराज एवढं कीर्तन झालं ना तरी कानाच्या मोपलेरे काढले नाहीत. काय कमावलेलं, मध्ये घुसून दिलं नाही. काय आनंद घ्या. चला जे जेवढं घुसलं असेल, काय म्हणायचं त्याला, असं झिरपून झिरपून जात ते पाझर. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुनी. महाराज आता फक्त एक फायनल राऊंड लक्षात घ्या. तुका भाने राहू सुखे, तुका भाने राहू उदास करीत राहू, प्रसन्न चेहऱ्याने राहा. 11:30 पावणे 12 थोबाडावर कधीच वाजू द्यायचे नाही. 10च्या अलीकडेच वाजू द्यायचा. 11:30 वाजले कधी 12 वाजतील ते नाही. आणि तुम्ही माझ्यासाठी तुम्ही काय करा माहिती का, एकदा ठरवा मनाला, हसून राहायचं बस. काय झालं माहिती का, दुःख कुणाला माहित, मला सांगा, दुःख कुणाला माहित, सगळ्यांना. तुम्हाला एक मजा सांगू का, काही जणांकडे पैसे पण खर्चायला माणसं नाही. काही जणांकडे माणसं चिकार. बाबा गरीब लोकांकडे भूक आहे आणि श्रीमंत लोकांकडे चांगलं जेवण आहे. श्रीमंत लोकांना भूक नाही लागत. त्याला म्हणा शेठजी काय उपाशीच मारत दलिंदर. लई माणसं बघितले, साखर कारखान्याचे चेअरमन. आज देवाची खासियत आहे मला. ते आता तुम्हाला चेअरमन करतं, मिरवणूक सुरू झाली की मिरवणुकीतच चक्कर. शुगर 500 नुसतं बघायचं पोत्याकडे. मुंगडे चांगले तुमच्यापेक्षा भाऊ.
अर्धा किलो हानी आणि तुम्ही निसते 1.25 लाख पोत्याचं पूजन करणार साहेब. इन्सुलिन घेतो 2 टाइम. गरीबासारखी भूक लागावी म्हणून श्रीमंत बेजार. श्रीमंताची माणसं गरीब जेवायला लागली काय असं बघत येत. त्यांना वाटतं आपल्याला कवाची योग येईल असं. तू नुसतं बघायचं बघ गोबड्यासारखं. अजून थोडं मोकळं बोलतो. गरीबाचे सण जेवण करून साजरे होतात आणि श्रीमंताचे सण उपास करून साजरे होतात. तुम्ही चेक करा. दिवाळीची घटना महाराज, दिवाळीची घटना कळत असेल ना तर जाता जाता एक पदर पसरून मागणी करतो गावातले सगळे माझ्या तरुण बांधवांना, एकच करा. ज्या आईनं तुमच्या तोंडात घास भरवताना कित्येकदा अश्रू गाळलेत, आज ती म्हातारी झाली आहे. तिला तुमच्या आधाराची गरज आहे. तुमच्या हाताने आई वडिलांच्या तोंडात कधीतरी घास घाला दादा. 10-5 वर्ष आयुष्य वाढतं त्यांचं. लक्षात आहे. जिवंत आई बाबा तोपर्यंत सेवा करा. मेल्याच्या नंतर माळवदारून निवड ठेवण्यात काय मजा नाही. कावळ्याला बाप बोलू देत. अहो एक आला तर बाप समजू. मी काहीच नाही म्हणलो, तुम्हीच समजून घ्या. म्हणून माझी विनंती आहे, उपाशी आई वडिलांच्या तोंडात घास घाला. आणि एक तुम्ही पैसे कमवत असाल ना, तुम्ही लय पैसे आले असताल ना तरी एक विनंती आहे, दिवाळीच्या दिवशी आईला एखादी साडी आणि वडिलांना एखादा ड्रेस तुमच्या हाताला आणून द्या. एवढंच करा. तुमच्या गावात आलं बस, काय नाही करू. ज्या वेळेला आईच्या हातात तुम्ही साडी आणून द्याल ना आणि वडिलाला ड्रेस आणि त्यांना म्हणाल ना की दिवाळीला पूजेला घाला तुम्हाला आणलाय, बायकाला किती बी साड्या चल तुला पाण्याला घेऊन विनंती करतो तेवढी जाता. बोलायचं होतं तेवढं बोललो. काय ऐकलंय आपण, लक्ष देऊन ऐका. गाऊ मुखे विठोबा. आम्ही मुखानं विठोबा गाऊ आणि राहू कसं, तुका म्हणे राहू सुखे. कारण आम्हाला कळालंय काय, धावे सोय धरोनी. कसं येतो देव, जैसा केला तैसा होय. पण कोण करत हे कुठाने, उगवे कोडे संकट. कोण, देव उभा मागे पुढे. म्हणून आम्हाला आता भय नाही त्रैलोकी. पण हे कोणाला, आम्हा हरीच्या दासा काही. ज्ञानेश्वर माऊ